आज आमच्या घरी बेत बनलाय तो म्हणजे मटण रस्स्याचा. हे बघा मटण चाप वगैरे मस्त शिजलेले आहेत गरमागरम. फोडणी देणार आहोत ना, कुकरमध्येच देणार आहोत आणि नंतर काही शिट्या काढायची गरज नाही. असंच झाकण न लावता पण आपण शिजवू शकतो. तर मधुला इकडे सूप प्यायचा होता, त्याला पण दिलं आहे असं मस्त. तर मटणमध्ये त्याने नकली थोडे चाप पण दिलेत, बाकी नरम पीस आणले जास्त करून की प्रज्ञ वगैरे जास्त नरम पीसच खातात ना, म्हणून नरम पीस आणले. मस्त मटण आपलं आहे ना शिजले ऑलमोस्ट. ग्रेव्ही सोबत मस्त लागतं. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे संडे म्हणजे फंडे. संडेच्या दिवशी कोणी बाजारात जाऊन मासे आणतं, तर कोण चिकन आणतं आणि कोण मटण आणतं. तर काही ना काहीतरी बेता घरी असतोच, कारण की सुट्टी असते सगळ्यांना. सो आमचं तर काही सुट्टीचा काही विषयच नाही, कारण दर दिवशी आमचं काम असतं. पण आज आम्ही रविवारच्या दिवशी आहे ना, आमचं शॉप दुपारनंतर उघडतं. सो सकाळ आता झालेली आहे. बाजारात गेलेलो, मटण आणलं आहे. तर आज तुम्हाला दाखवणार आहे मटण रेसिपी. आम्ही घरीच करतो आहे मटण रस्सा. तर इकडे आहे प्रज्ञू, प्रांजू आणि ही आमची म्याव. आमची जुनी एक म्याव होती ना गावाला, सेम तशीच आहे. आणि असं वाटतं का आम्हाला की तीच आमची मांजर आहे. तर हिला पण गावाला घेऊन जाऊया. कधी न्यायची सेम. मग ती बोलेल अरे ह्या माझा पिल्लू आला परत गावाला. तर चला आता किचनमध्ये तयारी करते वरच्या, तुम्हाला दाखवतो काय रेसिपी असणार आहे ती, म्हणजे कसं काय बनवते ती. कारण की मटण बनवण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती असतात. बस त्याला कॉल आला आहे, कोणतरी कस्टमर आहेत आमच्याकडून ड्रायफिश घेतात ना, सोडे वगैरे. संडेचे पण खूप कॉल येतात. काय बोलते सोड्याबद्दल बोलत होते. सोडे त्यांना खूप आवडले. उभे सोडेबद्दल आम्ही पहिल्यांदाच घेतले त्यांच्याकडून, पण एक नंबर बोलतात, आवडले. बरेच जण आपल्याकडून ड्रायफिश वगैरे घेतात ना, तर त्यांचा फीडबॅक खूप चांगला आहे. आम्ही क्वालिटीवाले ड्रायफिश पण विकतो. मसाले, कोकणी मालवणी मसाला, घरगुती मसाले सगळे आपले आहेत. मटण आणलं आहे, सकाळी बाजारात गेलो होतो, येताना मटण आणलं आहे अर्धा किलो मटण. तर मटणमध्ये आज रस्सा करूया आपण ना. इकडे मटण आहे, तर मटणचे पीस आपण याची अगोदर ठरलं होतं की बिर्याणी करायची, नंतर मग आम्ही ठरवलं की नको मग रस्साच करूया, रस्सा चांगला लागतो. सो आता आपण याचं करणार आहोत. तर मटणमध्ये त्याने नकली थोडे चाप पण दिलेत, बाकी नरम पीस आणले जास्त करून की प्रज्ञ वगैरे जास्त नरम पीसच खातात ना, म्हणून नरम पीस आणलेत. कल्लेचे थोडे आणले. याच्यामध्ये भरपूर सारे प्रकार मिळतात मटणमध्ये पण, कुठले कुठले पीस असतात. तर आमचं एक ओळखीचं आहे त्याच्याकडून आणतो. इकडे वाटणसाठी काय खसखस घेतलं आहे आणि इकडे जावेत्री आहे. इकडे काळी मिरी, लवंग आणि दालचिनी. या साईडला इकडे आम्ही कांद्या खोबऱ्याचं वाटण करणार आहे. इकडे आलं घेतलं आहे, कांदा खोबरा किसलेला, सुक्का खोबरा आहे आणि इकडे लसूण वगैरे घेऊया. जरा वाटण करूया, महत्त्वाचं मेन म्हणजे. आणि कुकरला करूया ना, कुकरमध्येच चांगलं होतं मटण. मटणाची खरी जी चव आहे ना ती कुकरमध्ये येते. तर आम्ही अगोदर पण बऱ्याच वेळा केलं घरी, म्हणजे कधी असं काय बेत असेल ना तर आणतो. कांदा बऱ्यापैकी पाहिजे. कांदा अजून घेऊया का? नाही, एक कांदा हे वाटणसाठी घेतलंय. ओके, फोडणीला पण फोडणीला लागणार आहे आणखीन वेगळा. हे वाटण करायचं आपल्याला. कांदा जास्त असेल ना, कांदा टोमॅटोचं वाटण बऱ्यापैकी पाहिजे. कांदा टोमॅटो. हे आता आपण कसं ह्याच्यासाठी जेवढं लागणार आहे तेवढं वाटण करतोय. हो, वाटण बनवलेलंच असतो, कांदा खोबऱ्याचं घातलेलं. लागतंच आम्हाला जेवणामध्ये. हां, रेग्युलर लागत असतो तर बनवलेलं असतं. पण आता हे जरा तुम्हाला रेसिपी दाखवायची आहे प्रॉपर, म्हणजे जरा करूया वेगळं काहीतरी सगळं. खडे मसाले, आलं वगैरे सगळे ॲड करूया. खसखस, इकडे थोडे वरती अजून आपण धने पण ॲड केले. धनाने कसं एकदम सुगंधपणा चांगला येतो. खसखस तडतडते बघा कशी. लसूण पाकळी पण घालते याच्यामध्ये, नरम होईल जरा. वाटण चांगलं झालं ना, ग्रेव्ही छान बनते. पुन्हा कोणाचं मटण फेवरेट आहे सांगा. खोबरं किसून ठेवलं ना की मग वेळ कमी होतो. आणि याच्यासाठी सुक्का खोबरंच वापरायचं. चांगलं झालं आहे, थंड होते जरा. खसखसने माहिती आहे का वेगळा फ्लेवर येतो छान जेवण. चांगली चव येते. हां, चांगली चव येते. खसखस महाग पण खूप झाला आता आजकाल, आणि आपण आपल्या मसाल्यामध्ये पण वापरतो आपण. टेस्ट चांगलं आहे त्याने, मटणमध्ये पाहिजेच. हे थंड होते. थंड झाल्यावरती आपण त्याचं वाटण करणार. तोपर्यंत आपण हे जरा पीस छोटे करून घेऊया. म्हणजे हे पीस असे थोडेसे मोठे असतात. आम्ही घरी येऊन परत एकदा पीस करतो. त्याला मासाचं सांगितलं, खूपच नरम दिलेत त्यांनी पीस. आणि कवळं मटण आहे. मटण असं कवळं असेल ना तर टेस्टी बनतं खूप.
मटण म्हटलं की एकदम स्पेशल बेत. हड्डीवाले पीस पण असतात, चाप वगैरे थोडे चाप पण त्याने ॲड केले आहेत. चाप पण छान लागतात रस्स्यामधले. ते स्वच्छ धुवून घेऊया आपण. थंड झाले वाटेल आता, वाटून घेऊया मिक्सरमध्ये. पाणी आहे ना, आपण एक ग्लास जास्त घातलं आहे, 1.5 ग्लास वगैरे. तर तुमच्या अंदाजाने मटण किती त्या हिशोबाने घालू शकता, पण थोडं म्हणजे 1 ग्लासपेक्षा जास्तच घालायचं, कारण ह्याचं जे पाणी सुटणार आहे मटणला पण सुटेल पाणी, आणि ते नंतर त्याचा रस्स्याला वापर करता येईल आपल्याला. तेजपत्ता आणि मीठ घालूया. मीठ. याच्यामध्ये पण तुम्ही खडे मसाले ॲड करू शकता. हो, म्हणजे ते पाणी तुम्ही वापरता येईल. हां, सूप पण भारी लागतं. याच्यामध्ये वेलची, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी घालायचे आणि तेजपत्ता असं तुम्ही हे घालून पण करू शकता. आपण ते वाटणला वापरलं आहे त्यामुळे ते खूप जास्त होईल, त्यामुळे इथे नाही वापरत. नाही तर कधी आम्ही ना जेव्हा कधी वेगळ्या पद्धतीने करायचं तेव्हा आम्ही याच्यामध्ये ना काळी मिरी, लवंग आणि ते सगळं घालून पण मस्त आवडतं ते सूप प्यायला. थोडीशी हळद घालते. ओके, 2 शिट्ट्या ऑलरेडी झाल्यात, आता 3री शिट्टी होईल. मग आपण उतरून घेऊया. इकडे शिट्टी वरती करून बघितलं ना तर आपल्या झालेल्या म्हणजे थंड झाले बऱ्यापैकी. आपण चेक करू शकतो आतमध्ये कसं आहे. मस्त मटण आपलं आहे ना शिजलं आहे ऑलमोस्ट, आणि छान असा एकदम खमंगपणा सुटला आहे. आणि हे जे आतमध्ये तेजपत्ता घातलं आहे ना आणि मीठ आणि हळद घालून हा सूप आपण जरी प्यालो ना तर किती भारी वाटतं. हे पण एक नंबर. स्वतः यातलं पाणी आहे ना आपण वापरणार आहोत रस्स्यासाठी. असं जो रस्सा आहे ना त्यासाठी आपल्याला वापरायचा, कारण ह्याच्यामध्ये जो फ्लेवर मटणाचा सगळा उतरलेला असतो त्यामुळे चव चांगली येते. आणि जो आपण पांढरा रस्सा करतो ना त्यासाठी पण ह्यातला आपण पाणी वापरतो उकळल्यानंतर जे आहे. फोडणी देणार आहोत ना ते कुकरमध्येच देणार आहोत. नंतर काही शिट्ट्या काढायची गरज नाही, असंच झाकण न लावता पण आपण शिजवू शकतो. तर मधुला इकडे सूप प्यायचा होता, त्याला पण दिलं आहे असं मस्त कुकरमध्येच घालतो आहे. इकडे तेल घातलं आहे आणि मेन म्हणजे खडे मसाले थोडेसे ॲड करायचे यामध्ये, कारण की आपण हे उकडताना पण घातलं आहे. तर तेजपत्ता, वेलची आणि काळी मिरी थोडंसं असं सगळं आपले घरगुती मसाले आहेत, त्यांची चव एकदम भारी येते. तर याच्यामध्येच आपण करणार आहोत. तेजपत्ता, वेलची, काळी मिरी, लवंग थोडेसे 2-2 घेतले, असे जास्त नाही. वरून थोडंसं मीठ ॲड करते वर्ष. टोमॅटो घातला ना की एकदम मस्त बॅलन्स होतं, जेवणाला चव चांगलं येते. टोमॅटो 1 घेतला, कांदे 2 घेतलेत आणि मी अर्धा बटाटा घेतला आहे, जास्त नाही. हे पण बॅलन्सिंग चांगलं होतं आणि चव चांगली येते मटणाला. तर आम्ही मटण असो चिकन असो, कोकणातची पद्धत आहे, प्रत्येकाच्या गावगावची पद्धत असते. सो कोकणात बऱ्याच ठिकाणी मटण आणि चिकनमध्ये बटाटा ॲड करतात. आता आपण मसाले पहिले ॲड करूया. इकडे मसाले, त्यामध्ये हळद, त्यानंतर हा आपला घरगुती कोकणी घरगुती मालवणी मसाला आपला जो आहे घरगुती, जास्त मागणी आमची त्या मसाल्याला असते. थोडासा गरम मसाला आणि थोडा धना पावडर. ते सगळंच थोडं प्रमाणात घ्यायचं, कारण की वाटणाला पण घेतलेत ना धने वगैरे, त्यासाठी. मसाला एकदम भाजला आहे. वरून आता ॲड करतो आहे वाटण. हे वाटण महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे ग्रेव्ही आहे ना अशी पाणीदार नाही बनत. आता बऱ्याच ठिकाणी मी जे आता हे रील्स वगैरे बघतो ना त्याच्यामध्ये मटण रस्सा वगैरे असं एकदम पाणीदार असतं. तर गावाला जे मटण करतात ना आपल्याकडे तर त्याच्यामध्ये वाटण असतं, त्यामुळे एकदम घटसर बनतं ते, आणि त्या ग्रेव्हीला किती मजा येते खायला, म्हणजे मस्त वाटतं एकदम. झालेलं आहे. हां, आता ॲड करूया. तर इकडे आता फायनली ॲड केलं. कुकरला लावलेलं आपण मटण वगैरे, आणि चांगलं ढवळून घेऊया. आपल्याला थोडंसं मसाला वगैरे अंदाजाने ॲड करायचा. परत अर्धा बटाटा घेतला होता आपण, आणि बॅलन्सिंग चांगलं होतं, चव चांगली येते. पाणी अंदाजाने ॲड केलं आहे. आता थोडं मीठ घालूया. मग अशी उकडताना घातलं होतं, हे अंदाजाने थोडंसंच घालायचं, जास्त नाही. आपल्या ह्या अगदी साध्या सोप्या घरच्या रेसिपी असतात, पण त्यांना चव किती भारी येते, तुम्ही करून बघा. भन्नाट. मग अशी जो सूप प्यायला ना त्या सूपला जी टेस्ट आली ना, समजून जायचं आपल्याला रस्सा पण भारी होणार आहे, कारण की त्यात खड्या मसाल्यांचं सगळं हे आहे ना फ्लेवर त्यात उतरलेला असतो, मीठ वगैरे चांगलं लागलेलं असतं. 2 शिट्ट्या कंप्लीट झालेल्या आहेत. अजून एक शिट्टी करून घेऊया. शिट्टी झालेली आहे. तर आपल्या ज्या 3 शिट्ट्या होत्या त्या झालेल्या आहेत, आणि मस्तपैकी आपल्याला मटण रस्सा आहे तो रेडी झालेला असणार. लगेच नको उघड्या, पण जो शिट्टी झाल्यानंतर जो वाफ बाहेर येते हवा येते बाहेर, त्यामध्ये पूर्ण किचनमध्ये असा घमघमाट झाला आहे मटणचा.
तर इकडे बघू शकता मंडळी किती मस्त असं मटण रेडी झालेलं आहे. तर्री पण छान आली आणि घट्ट सर बनतं एकदम. हे बघा. एक नंबर असं मटण तयार झालेलं आहे. वाफ पण मस्त येते आणि शिजलंय सगळं बटाटा पण शिजला. हां छान शिजलंय. हे बघा मस्त झालं एकदम. वरून आता कोथिंबीर ॲड करायची आहे. इकडे बारीक कापलेली फ्रेश कोथिंबीर ॲड करूया आणि असं झन्नाटेदार एकदम झणझणीत असं आपलं घरच्या पद्धतीने बनवलेलं मटण रस्सा झाला तयार. आज घरी आणखीन बेत आहे तो म्हणजे अंडा रस्स्याचा. अंडा रस्सा तुला किती आवडतो अंडा? जास्त नाही आवडते. मग काय मला आवडतं? मच्छीच आवडते. मावरा गावाला तर जवला यायला लागलं आहे. कोलिम सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे ना एक सीझन असतो मच्छींचा. पण आम्ही ड्रायफिश पण जे ठेवतो ना सीझनमध्ये जवळ्याचा रेट खूप कमी होणार आता आणि खूप प्रमाणात जवळा येतो आहे. टनामध्ये टन येतं टन एका बोटीला. तर आता गावी बघूया फेरी होईल कधी तेव्हा मग घेऊन स्टॉकमध्ये एकदाच तुम्हाला पण देऊ. काय रे मला वाटतं मसाल्यावरती फ्री ठेवूया काय आपण. कोलिम पाव किलो फ्री असं करू शकतो. आपला 1 किलो मसाला घेतला की पाव किलो कोलिम फ्री देऊया असं काहीतरी करूया. बघूया काय आधी गावाला किती क्वांटिटीत मिळते ते बघूया. वड्यांसाठी तयारी करून अगोदर ठेवलेली म्हणजे वड्यांचं पीठ भिजत ठेवलेलं चांगलं. अर्धा 1 तास 2 तास जरी ठेवलं ना तरी पण ते चांगले फुलतात. मग हे actually, आई करते ते वेगळे. हां. आई करते ते आपण रात्री गावाकडचे आपल्या इथं ते वेगळं वेगळं करतो. कांद्याचं किस वगैरे घालून आई करते ते वेगळं. चला पहिला वडा आलेला आहे. नंतर पुढचे व्हिडिओ बघू. पहिला वडा जरा बघतो. वडा पाहिजे ना तुला? मस्त टम्मा फुगला वडा. टेस्ट करून सांगा बघतो. हो करू दे. टेस्ट करून सांग. जमतंय का? अरे तर इकडे तर आई पण आले. तर आई करते ना वडे ते जरा वेगळे असतात ना. ते पण ठेवलेलं आहे पीठ. हा हा म्हणजे आता त्याला काय पीठ ठेवलेलं नाही रात्रीचा. हा संध्याकाळी आपण तो ठेवतो. आपण आंबवून ठेवतो तो वेगळा हा, पीठ. तो वेगळा. त्यात हा, कांद्याचा तो- किस वगैरे घालतो. आहे ते उकळून हा ठेवलेलं. असा पूर्ण डाळी वगैरे भाजणीचा प्रॉपर असा वेगळा. आणि इकडे मटण बेत आहे. गरमागरम वडे आणि मटणचा बेत आहे. प्रज्ञाने ताट वाढून घेतले स्वतःला आधी. काय काय घेतलेस? कुरड्या. कुरडी आहे. हा मटण रस्सा सोबत सलाड वगैरे. प्रज्ञाला याच्यामध्ये पाहिजे. पाहिजे तुला ग्रेव्ही पाहिजे ना? मटण नाही खाणार तू? हा अंड्याचा रस्सा बघा मस्त. इकडे वर्षाने तुमच्यासाठी केलाय अंड्याचा मस्त रस्सा. घटघट घटघट एकदम घटसर असा एकदम मस्त. एक नंबर असं बेत झालेला आहे. मटण रस्सा बनलाय घरी आणि सगळेजण आम्ही बसलोय जेवायला. इकडे आई पण बसले. आवडला? एक नंबर. मगाशी तो रस्सा पिऊन झालाय. तो रस्सा प्यायलाच तू मगाशी चांगला लागला तुला. वड्या पण चांगल्या आहेत ना? छान झालं. ओके चला कधी पण करूया बेताचा. आपण वड्यांचा कधी बेत करू शकतो. तर या जेवायला वडे आणि मटण ग्रेव्ही सोबत मस्त लागतं. भारी रे. पूर्ण जो रस आहे ना थोडा तो फ्लेवर येतो त्यामध्ये. शिस्त पण छान. शिस्त चांगलं. मटण चांगलं शिजलंय पण. आणि मटणमध्ये मटणला तर टेस्ट असतेच पण जी ग्रेव्ही आहे ना तिला लय भारी एकदम टेस्ट येते. मला खूप आवडते अशी. चांगलं मटण शिजलंय पण मटण कोळा असल्यामुळे वा 2 घास सरस आहेत आज. परफेक्टली झाले जसं आम्हाला हवं तसं आम्ही दर टायमाला करतो तसंच झालंय. त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा जास्त तामझाम कराल ना काय ना काहीतरी ॲड करून त्याची खरी टेस्ट फ्लेवर निघून जातो. दही टाकलं असतं तरी पण चेंज झालं. चेंज झालं असतं. तर हे अशी पारंपरिक पद्धतीने आपण जे करतो ना खूप भारी येतं टेस्ट आला. आपण नवीन काहीतरी करायचं पण ते बिघडतं सगळं. हे एकदम परफेक्टली झालंय. असंच तुम्ही सुक्का पण घालू शकता. पाणी कमी घालायचं फक्त.